सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी आज विविध मतदान केंद्रांवर अत्यंत चुरशीने मतदानास सुरुवात झाली। सकाळी 7:30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदारांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या। पहिल्या 2 तासात 6.45% मतदान झाले। त्यानंतर सकाळी 11:30 वाजेपर्यंत 16% मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे। मतदान यादीतील घोटाळ्यामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणी येत आहेत। अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत। महापालिकेच्या 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। मतदानासाठी एकूण 527 मतदान केंद्र असून एकूण 1143 EVM यंत्र मतदानासाठी उपलब्ध आहेत। सर्वच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, स्वच्छतागृहासाठी विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। वरिष्ठ पोलीस अधिकारी मतदान केंद्रांना भेटी देऊन आढावा घेत आहेत। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13, प्रभाग 12 आणि प्रभाग 11 मध्ये मतदानासाठी नागरिकांची चुरस पाहायला मिळाली। मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। उन्हाचा कडाका वाढल्याने गैरसोय होऊ नये यासाठी बाहेर मांडव देखील उभारण्यात आलाय। मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी देखील पाहायला मिळाली आहे। एकूणच तरुण, युवक, मध्यमवर्गीय आणि वृद्ध यांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। आमदार सुधीर गाडगीळ, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी देखील सकाळीच आपला मतदानाचा अधिकार बजावलाय।